हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्रीसंयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो अर्जुनाले एक अपेक्षा कसले परमात्माले की एक तो आशय दवरता कसं म्हणे देवा तू तुगेले विभूती पुरे म्हाका सांगले ते सांगतना म्हाका तुगेले रूप पळो का म्हण म्हळेल ते आश जाता खंयचे विश्वरूप तुगेले ते अनेक विभूती युक्त जावन आशिल्ले ते रूप पळो का म्हण म्हाका मस्त आश जाता कृष्णा परमात्मा म्हाका तू मिगेल वयर दय कोर न्हू म्हाका ते तुगेले रूप दाखयतवे म्हण म्हणटना अर्जुनाक कृष्ण तागेले विराट स्वरूप दाखयता. अर्जुन पळयतरस कशें आशिल्लें तें रूप खंय थंय पळयल्यार दोळे तोंड अनेकानेक अद्भुत रूप एका तें मस्त रूप दिसता ताका व्याप्त जावन कशें म्हूण सांगू ताका अर्थूच जायना. पळयल्यार देव दिव्य आभरण दिव्य अलौकिक आयुध धोरण घेवन दिव्य माळ घालून एक परमळीची दिव्य गंधानु लेपन तशीची सर्व रितीर आश्चर्य जावन आशिल्लो परमात्माक तो पळयता खंय तुकून परमात्मा पळोवच म्हूण ताका कळना तशी विश्वतोमुखम सुत्तू खंय पळयल्यार ताका परमात्मा दिसता. तागेले लेद्रा तागेले माक्षी तागेले बदीन ह्या बदीन वैरी तोग्गू खंयचे दिक्कान अर्जुन पळयता थंय ते परमात्मा रूप ताका दिसतरस तशी कशी तितले उजवाड दिसता काय आकाशांत एकपंत सहस्र सूर्य ಒಟ್ಟೂಚಿ ಉದಯ आयल्यार त्या कशी उजवाड दिसता ताजे पशी चड परमात्माले एक विश्वरूपाचे कांती प्रभा तशी त्या रितीर परमात्मो अर्जुनाक दिसतरस अर्जुन पळयता कसले एक नमने प्रज्वल जावन आशिल्लें तें परमात्मा रूप ताका भारी एक नमने अर्जुन एक कशी एक ताका विस्मय जाता म्हळ्यार ते अद्भुत पळोवन तांतू त्या रुपान ताका रमा ब्रह्मादी सर्व देवते ताका दिसताची तांणी ते देवा वंदन करचे बरी दिसताची. तसले ते एक परमात्माला विराट स्वरूपान तो रमा ब्रह्मादी इंद्रादी देवते दुखून दानव मानव सर्व विभक्त भेद म्हळ्यार सकळी जीव विंगड विंगड ते देव विंगड सिद्ध विंगड चारण विंगड मनुष्य विंगड अशी सर्व ते संपूर्ण 14 लोक असोचे त्या ब्रह्मांडांत कंचे लोकांत कंचे जीव असाचे त्या पुरे ओटू जावन परमात्मा लांगांत दिसता येदोळ ताण पळयना तिले. अर्जुन आयकलो मात्र परमात्मान सांगतना नागलोकांत कोण सांगो कोण सतय कोण पाताळा कोण सुतळा कोण वैरी सत्य जन तपो लोकांत कोण कोणस या विभूती तू आयकलो मांद्र तो अर्जुन आता तो 14 भुवनांत तू परमात्मान कस सृष्टी केला मर्त्यलोक समीत भूर भुव स्वह जन मह तपो लोक वैर सत्यलोक वैरचो तशीची अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ इतले धोलोक ताजे नंतर सर्व दिक्क त्या भुंयक कोण कोण आधार जावन आसाची हे सर्व परमात्माले शरिरांत तो पळयतरस ताका कसं जाता तेन्ना त्या रूप पळयतनाची तागेले अंगाचे रोम रोम नीट जाता खंय हृष्ट रोमा म्हूण म्हणलें म्हळ्यार ते विस्मय आविष्ट तागेले तेका विस्मय जावन आशिल्लें परमात्माले अद्भुत जावन आशिल्लें रूप पळयल कुडले तागेले आंगांत रोम रोम कंठ अशी नीट जावन तितले ताका रोमांचन जाल्ले तो त्या वेळार परमात्मा भक्तीन प्रणम्य शिरसा देवम कृतांजली अभाषत. तो परमात्माक भारी भक्तीन कृत अंजली बद्ध जावन म्हळ्यार कृत अंजली म्हळ्यार दोन्ही हात जोडसून घेवन तो परमात्मा लागी अभाषत सांगता काही परमात्माक स्तुती करतो तो कसं स्तुती करतो तो. अर्जुन उवाच
पश्यामि देवान् तव देवदेहे सर्वान् तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वान् उरगांश्च दिव्यान्. अर्जुन सांगतो हे देवा तुगेल अंगांतू हांव सर्व देवतेंक विंगड विंगड जीवगणाक ब्रह्माक तागेले तागेल जांगेर बैसून आशिल्ल रुद्राक सकल ऋषी मुनीक दिव्य शक्ती आसूची तसले उरग म्हळ्यार नाग सरीसृप हांकां पुरे पळयतरच न्हय देवा तुगेले आंगान तूं म्हणून सांगता कृष्णाले की अर्जुन आतां कृष्णाला अत्यद्भुत रूप पळयतरच ताका समस्त देवते त्या परमात्माल भितर दिसताचे मुख्य जावन कोण चतुर्मुख ब्रह्म कमलासनस्त म्हणटात ताका कमलासनार आशिल्लो तसलो चतुर्मुख ब्रह्म तागेले जांगेर बशिल्लो रुद्र मागीर वशिश्ठ इत्यादी जावन सर्व ऋषीश्वर आणि देवांश संभूत जावन आशिल्ले सर्व उरग वासुकी कार्कोटक देवांश संभूत न्ही वासुकी शेषू इत्यादी देवांश संभूत उरग तशीची ताजे नंतर तितले वेळ ना विंगड विंगड नमुने जीवगण भूत विशेष संघान म्हणला कोण ते पुरे भूत म्हळ्यार जीवगण विशेष संघ म्हळ्यार गण एकक जीव दिसचे न्ही ताका जीव समुदाय दिसतरच ताका देवते राक्षस असुर गंधर्व अप्सरस यक्ष किन्नर विद्याधर सिद्ध चारण मनुष्य प्राणी वृक्ष क्रिमिकीट पतंग कसकसल सृष्टी जी हांगा लोकांतू आस ती सर्व सृष्टी परमात्मा लांगांतू समुदाय जावन एक जावन न्ही गण जावन ताका दिसतरस तशे खातीर पद्मपुराणांतूय सांगताची विष्णू समाश्रितो ब्रह्मणो अंकगतो हरः हरस्यांग विशेषेषु देवाः सर्वेपि संस्थिताः. पद्मपुराणांतू परमात्माल विशेष रूप सांगता हेंची सांगताची विष्णू ताका आश्रय घेवन आशिल्लो ब्रह्म म्हळ्यार अनंतार न्हिदलो तसलो विष्णू जेवो योग निद्रे आशिल्लो विष्णू तागेले आश्रय घेवन आशिल्लो ब्रह्म म्हळ्यार तागेले नाभी कमलांत आशिल्लो तसलो ब्रह्माल अंकावैर म्हळ्यार जांगे वैर कोण बसचे पुतान्नो बसचे रुद्र ब्रह्माल सृष्टी तशें जावन ब्रह्मणो अंकगतो हरः तागेले जांगे वैर बशिल्लो रुद्र हरस्यांग विशेषेषु देवाः तितली मात्र वे विंगड विशेष पुरय देवते सर्वे अपि संस्थिताः देवती मात्र न्ही सर्वे अपि सर्वभूत समुदाय देवाल आंगांतू दिसता म्हणून पद्मपुराणांतू परमात्माले कुटुंब परिवार सकट विवर्सितन सांगताची तशीची व्यासतीर्थ स्वामीन सांगिल्लें आसा कसले बोम्मन अम्मा रुक्मिणी देवी राणी ಪೆರ್ಮೆಯ ಅಜನು ಹೆಮ್ಮಗ ಹಮ್ಮಿನ ರುದ್ರ ಮೊಮ್ಮಗ ಸುಮನಸರೆಲ್ಲ ಪರಿವಾರ ನಮ್ಮ ಸ್ವಾಮಿ ಕೃಷ್ಣನ ಮುಣು ಮಳರಿ ಕೃಷ್ಣಾಲ ಪರಿವಾರ ಕೋಣ ಮುಣು ಬೊಮ್ಮನ ಅಮ್ಮ ರುಕ್ಮಿಣಿ ದೇವಿ ರಾಣಿ ಬೊಮ್ಮಾಲ ಅಮ್ಮ ಬೊಮ್ಮ ಮಳೆ ಬ್ರಹ್ಮಾಲ ಅಮ್ಮ ಕೋಣ ರುಕ್ಮಿಣಿ ದೇವಿ ಮಳೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ती कृष्णाल राणी कै ಪೆರ್ಮೆಯ ಅಜ ಹೆಮ್ಮಗ ಪೆರ್ಮೆ म्हळ्यार मोगाचो अज म्हळ्यार अज म्हण ब्रह्माकय म्हणटाची चतुर्मुख ब्रह्माकय म्हणटाची तो हेम्मग तो मालगड पूतकय तशी हेम्मग म्हळ्यार मालगड म्हूण सांगता म्हणना प्रितीच पूत ಹೆಮ್ಮೆಯ ಮಗ ಪ್ರೀತೀಚ ಪೂತು ಮುನಿ ಸಂಗುಯತ ಹಮ್ಮಿನ ರುದ್ರ ಮೊಮ್ಮಗ ಅಹಂಕಾರ रुद्रू तो म्हणटाची रुद्रू अहंकार तत्वाची म्हणकेची तो म्हणटा तशी हम्मो म्हळ्यार अहंकार तत्व तो रुद्रू तागेलो मोम्मग खंय कोणालो कृष्णालो सुमनसरेल्ला परिवार सुमनस म्हणजे कोणाक चंगमनाचे देवतेंक तांणी पुरय देवाले परिवार या पुरे आमगेल कृष्णाल कुटुंब म्हणून व्यासतीर्थ स्वामी सांगताची आतां अर्जुनू परमात्माल देहांत परमात्माल पशी भिन्न जावन आशिल्ले म्हळ्यार परमात्मू एक विंगडू तो परमात्माक समान जावन आशिल्लो कोणेय ना तशें परमात्मा भिन्न श्रेष्ठ परम तशें पुरे म्हणचे परमात्माक तशें जावन तागेल पशी भिन्न जावन आशिल्ले देव देवते ऋषी सर्प इत्यादी
पुरे पळीत तो सर्व परमात्मालपशी भिन्न जावन सची एकलो एकलो देव देव जावन आशिल्लो तो पुरुषोत्तम परमात्मो वेद खंयची देवाक कोणाक स्तुती करता पळय ताका देव देव जावन आशिल्लो परमात्मो म्हण म्हणटाची सर्व वेदय तागेले स्तुती करताची हांगा कमलासनस्तम म्हळ्यार परमात्माल देहान तो योग निद्रे आशिल्लो अनंत आसन जावन आशिल्लो परमात्माले नाभी कमला दुखून चतुर्मुख ब्रह्म येता तागेले रुद्र आश्रित जावन आसता 14 लोक आशिल्ले विंगड विंगड जीवगडणय परमात्माल देहांत दिसता म्हळेल अर्थारे हांगा अर्जुन सांगतरस परमात्माल विराट स्वरूप ब्रह्माकय दाखयता न्हू परमात्मो भागवतांत आमी पळयताची सृष्टी करची कतीर ब्रह्मान कसल सृष्टी करका म्हणून म्हाका कळका नवे परमात्मा म्हळेल कतीर परमात्मा ताका विराट स्वरूप दाखयता ते देहांतूय तशीची पाताल दुखून सत्य लोका वरे येतय 14 लोकय ते परमात्माल देहांत ब्रह्माक दिसता 14 लोक दिसतना त्या लोक आशिल्ली जीवय दिसताची तशीची मागीर हें पळोवन चतुर्मुख ब्रह्मो सृष्टी प्रारंभ करता ताका परमात्माले पादमूल म्हळ्यार पय्या पंदा पाताळ दिसतकय तागेले मागची खुळवी म्हणटाची आमी आनी बोटाची तूं देसूचे कडेन रसातळ दिसता आमी मीनखंड म्हणटाची हें गंटे पशी पय्या गंटे म्हळ्यार दिंबी गंटी पशी ತೊಗ್ಗಸುचे मीनखंड तै महातल ಮೊಣಕಾಲು ताजे पशी ಸ್ವಲ್ಪ वयर तलातल दोनी मंडी म्हळ्यार दिंबी आमी दिंबी म्हणटा पळय पय्याची तांतू सुतल दिसता जांगेंतू दोनी लोक दिसता अतल आनी वितल कुर्टाची येद्रा भागांतू भूतल तागेले जांगेन नाभिंतू अंतरिक्ष भुवरलोक दिसता हृदयांतू स्वर्गलोक गळ्यांतू महरलोक तोंडांतू जनोलोक तशीची निडलारी तपोलोक तागेले माथ्यांतू तितले अनंत शीर्ष म्हणटात नाका सहस्र शीर्ष तितले शिरसाचे समूहांतू ताका ब्रह्माल सत्यलोक दिसता अशी भागवतांतू परमात्माले विराट स्वरूपाचे वर्णन येता पळय त्या विराट स्वरूपात अर्जुन हांगा देवाले आंगांत पळयता त्याची तो सांगतरस अर्जुन पश्यामी देवान तव देव देहे म्हणून सांगून तुगेले देहान तू परमात्मा इतली पुराय पळयले म्हणून सांगून पळयलेले विषय पुरे अर्जुन सांगतरस ताका संतोष चतरस तागेले राम पुरे हृष्ट रोमा ताका राम पुरे नीट राबल्यांची तशी गुजबम्स म्हणून म्हणटाची नीट ते एक नमनी आमकां रोमांचन जातना संतोष जातना सकट जेवची ते तशी मागीर अर्जुन कसं सकट पळयता म्हणून सांगतरस अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं न अन्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम अर्जुन सांगतरस हे परमात्मा तुगेले अंगांत हांव अनेक बाहू म्हाका लॅक करूं जायना ना तितले पोट तोंड दोळो सकडी म्हाका खंय पळयलें थंय म्हाका खंयचें तुगेलें रूप कसल सकडी कितलें आसा म्हूण सांगून लेखूं जायना ना तितले विविध रूप हांव पळयतरस परमात्मा हे विश्वाकची अधिपती जावन आशिल्लो विश्वरूप देव तुगेले रूपाचे आदी मध्य अंत्य कसलें म्हाका दिसना म्हूण हांगा अर्जुन सांगता म्हळ्यार अर्जुन पळयतरस खंय त्या अद्भुत रूपांत परमात्माले ते अद्भुत जावन आशिल्लें रूप पळयता खंय पळयलें थंय ताका परमात्माल दोळे दिसता तोंड दिसता खंय पळयलें थंय हात दिसताची पोट दिसताची हें श्लोक आमकां पुरुश सूक्त वाजितन पळय पुरुश सुक्ताक समज जावन हें श्लोक दिसता रस्त पुरुष सुक्तांत सांगताची ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमी म्हळ्यार तो देव सहस्र शीर्षा ताका सहस्र मातेच के तसल पुरुष तो सहस्राक्ष सहस्र दोळेस सहस्र पात सहस्र पाय आसता तशी ते एक विश्व रूप परमात्माले पुरुष सुक्ता सांगताची येंची ब्रह्माक विराट स्वरूप दाखयल पळय ते सगळे पुरुष सुक्त वाजिल्यार आमकां तेंची रूप मेळटा तशी जाल्यार ते परमात्मा मांद्र कितलस म्हूण सांगून आमी लेखताच पळय आत्य तिष्ठती दशांगुलम मागीर तो 10 अंगुल चड आसता आतां आमी विराट स्वरूप पळयलें न्हू परमात्माले
इतले दिसता म्हूण आमी लेखूं नाकाय. मागीर तो आमी लेखील पशी एक 10 इंचू 10 अंगूल चड आसा म्हळ्यार 10 इंचू म्हळ्यार टेपान लॅक करचें न्ही. आमी लेखील पशी एक मुष्टी चड आसा 10 मुष्टी चड आसा तशी जावन पळय परमात्माक आमी काणीक घालतना तांतू तेंची तत्व ते 27 रुपये सकट घालची म्हणून. आतां 27 रुपये 4 आण्याक मोल नातल्या बरी जालें न्हू गव्हर्मेंटान जाय नातल्या रे. ताका कितें खातीर ते 27 रुपये घालचे म्हळ्यार देव आमी पूर्ण म्हणलें की पूर्णा पशी तो चड आसा म्हणून म्हणलें खातीर आतां 1 रुपये 10 रुपये 100 रुपये हे पळय पूर्ण अंक न्हय. ताजे पशी तो थोडे चड आसा म्हणले खातीर ताका 27 आनी मागीर थोडे एक नाण्य चड घालचें म्हूण तशें आशिल्लें तें. तशें आतां त्या पळय नांची ना आमी घाल्यार ताका वॅल्यू ना जाला 4 आण्याक आमी काणीक घाल्लें लेक्क आयिल्लें ताका वॅल्यू ना जाल्यार देवाल दृश्टीन तूं ताका वॅल्यू आसा तशें जावन आमी घालीत. तशी हांगा तो परमात्माले खंयचें रूप ताणें पळोवका म्हणून आशीक काडलेलें पळय परमात्माले सांगिल्लें पळय. आतां परमात्मा अनुग्रह करून तागेले वयर तें रूप दाखयता पळय. परमात्माले आशिर्वाद अनुग्रह कसले नानातले आमकां कसले प्राप्त जायना. आतां हे सत्संग खंयचे कोणालेय सत्संग कोण केलेले चांग विशय आयकूंक जाल्यार वाजूंक जाल्यार पळोवंक जाल्यार सकळ परमात्मालो अनुग्रह सुख आमकां नानातले ना. आमकां प्रापंचक कडेन चड तांडीत परमात्मा तागेले तिकडे ताणें तांडून घेवका जाल्यार त्या योग्यत आमी प्राप्त करून घेवका असल पुरे करून घेवन जाल्यार ते कोरका जाल्यार आमकां प्रारब्ध सोडका. ताजे खातीर आमी परमात्माले मागका जाता तागेले कसले एक आमी कोरका जाल्यार तागेले मागका नानातले करूं जायना आमकां. तशी खंयची रूप तो आमकां ताणें पळोवका म्हूण अर्जुनान लेखला की परमात्मा तागेले अनुग्रहपूर्वक तें रूप दाखयत रस पळय. लेखील तसल रूप पळोवचें भाग्य अर्जुना मेळ्ळें पळय. कसं लेखल्यार तें मेळका जाल्यार तेव्हा एक भाग्याची तेव्हा एक अदृश्टची तेव्हा एक आमगेले प्रारब्ध फलाची तेव्हा परमात्माला अनुग्रहाची. तशी हांगा अर्जुनाक हें पुराय आशिल्लें ताका पळोवका जाल्यार लेखील तसल पळोवचें एक भाग्य ताका मेळ्ळा जाल्यार अर्जुन कृष्णाल भारी प्रितीचो कृष्णाल अनुग्रह तागेले बरी परिपूर्ण आशिल्लो म्हूण आमी लेखूं हांगा. जाल्यार ही अर्जुनाक ताणें सांगलें देवाले म्हाका पळोवका म्हणून देवान दाखयलां. आतां अर्जुना एक कोणाकय सांगू जायना नदील तसलें एक विचित्र जावन आशिल्लें अद्भुत जावन आशिल्लें एक अनुभूती ताका जातरच ताका तें तोंडान सांगू जायना. ती अनुभूती म्हळ्यार कसलें म्हळ्यार आमी अनुभवयत आमी ते विंगडाक तितले आमी कितले अनुभवयला पळय तितले चंद करून व्यक्त करूं जायना. ताका अनुभूती म्हणजे अनंत रूप जावन आशिल्लें परमात्मा रुपाक तूं दिना मुळयना म्हणटा तो अर्जुन. देवा तूं खंय शूर जाला खंय तुगेले मध्य खंय तुगेले अंत्य म्हाका कसलें कळना. ताजी नंतर आतां की तुगेले बाहू की तुगेले वक्त्र तुगेले उदर तुगेले नेत्र खंय पडलेले सर्वतो अनंत रूपम म्हाका दिसतरच तूं म्हूण सांगतरच समस्त विश्वाक तूं यजमान जावनस विश्वेश्वरा विश्वरूपम सांगतरस अर्जुन तूं अणू जावन महत्व विशयान तूं महत्व जावन म्हाका दिसतरस म्हूण. तरी आतां ध्यानाक हें रूप जत्तवे म्हूण सांगून ना भारी कश्ट हें रूप केन्नाय ध्यानाक बसतना आमी असले एक विराट स्वरूप आलोचना करच्याक साध्य जायना. तसल्या ध्याना बसतना आमी कृष्णाले एक कृष्णाल ते द्विभुजाकृती त्रिभंगीचे एक रूप तशें पुरे दवरून घेवन आमी ध्यान करका. देवाल्या चरणाची तूं दी पळोवन ध्यान करतलो सचके. तशी तागेले ते धरलेली मुरळी पळोवन ध्यान करतलो सके. ಕೆಲವು ಜನ तागेले नाचीक अग्र पळोवन ध्यान करतलो सचके. ಕೆಲವು जन तागेले ते मोतयांचे आभरण घाल्लेले तसले गळो तागेले त्रिवळी आसूची पोट म्हळ्यार कोणाक खंयचे देवाले रूप ಕೆಲವು जन सगळो कृष्ण मनांतले करून ध्यान करताचे. कृष्ण म्हणणे खंयच्यो देव परमात्माले म्हळ्यार विष्णू स्वरूप खंयचे देवाक आमी ध्यान करीत. तशी सर्वतः अनंत रूपम म्हणलें हांगा सर्वतः अनंत रूपम खंय पळयल्यार थंय तुगेलें हें विश्वरूप अंत्य नातिल तसलें एक विशेष रूप म्हाका दिसता. अगणित रूप अनेक प्रकाराचे रूप म्हाका दिसतरच देवा म्हूण अर्जुन सांगता. न आदी न मध्यम न अंतम. हांगा हें विराट स्वरुपाचें व्याप्ती कितले आशिल्लें व्याप्तता म्हणटाची व्याप्त रूप म्हणटाची परमात्माल
कितलेशिले म्हण म्हळ्यार दिव्य चक्षु दिला अर्जुनाक परमात्मान जाल्यारी ते दिव्य चक्षून पळयत जाल्यार अर्जुनाक त्या रुपाचे अंत्य खंय जाता प्रारंभ खंय जाता ताजे मध्य खंय कसले ताका कळतर ना तो सुत्तू पळयत की अर्जुन कशी घुंवल्यार तशी ताका परमात्माल स्वरूप दिसता तागेले दावेन तागेले उजव्यान तागेले वैरी तागेले तोग्गू तागेले बदीन तागेले अष्टदिक्कांत तागेले सुत्तू तागेले एद्राक मागशी खंय पळयल्यार थंय परमात्मो व्याप्त जावन दिसता खंय पळयतना तागेले अद्भुत अचिंत्य जावन आशिल्लें रूप एक कडेन पळयची रूप आनी एक कडेन ताका पळोवचें मेळना तशी एक अद्भुत जावन आशिल्लें परमात्माल रूप पळोवन अर्जुन सांगतरस तूं विश्वेश्वर न्हय तूं विश्वरूप न्हय तुगेलें हें रूप पळोवचें म्हाका हे दोनी तूं दिलेले दिव्य चक्षु समीत पावनांतले वरिजत परमात्मा म्हाका म्हूण सांगता मागीर अर्जुन सांगता काय कसं पळया किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयं किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तान् अलर्काद्युतिम अप्रमेयम म्हळ्यार कृष्ण ताका कशी दिसतरस तो सांगता पळय अर्जुन कृष्णा लागीं देवा तुका पळयतरस हांव सर्व कडेन किरीट दिसता म्हाका म्हळ्यार कितली मात्ते आसत तितली किरीट न्हय मात्यान तूं किरीट हातान तूं गदो चक्र सकट धरला तुवें सगळेची तेजो राशीम सगळे एक उज्वाडाचे महापुंजशी खंय एक 10-15 ते मर्क्युरी लायट घालून येद्रा आमले आमकां पळय पण दोळ चिम्मी कोरया म्हण जाता तेचे आमकां पळोवचें जायना हांगा सुरेख सांगला सहस्र सूर्य हांगेले उजवाड आसा म्हूण तेंचे तो सांगता आसा तेजो राशीम व्हड एक उज्वाडा पुंजशी तूं म्हाका दिसतरस सर्वतो दीप्तिमंतम तो उजवाडू सर्व कडेन तोच उजवाड दोळे मारतरस परमात्मा पश्यामी त्वां दुर्निरीक्षम पळोवच्या जायना नतील तसल तुगेल रूप दुर्निरीक्षम म्हळ्यार दोळ्यान पळोवच्या जायना नतील तसल रूप म्हळ्यार हांगा दिव्य चक्षु अर्जुना मेळ्ळेले देखून अर्जुना पळोवचें जाता सामान्य दोळे पळोवचें जायना म्हळ्यार अर्थ तो सांगता समंतात म्हळ्यार सुत्तो मुत्तो खंय पळयल्यार थंय तुगेलें हें दुर्निरीक्ष जावन आशिल्लें तेजोवंत जावन आशिल्लें कशी दीप्तान लर्काद्युतीम अप्रमेयम दोळ्याक मारचीत आसलें दीप्तान दोळ्याक मारचीत आसलें अर्क म्हळ्यार सूर्य दीप्ता अनल म्हळ्यार उज्जो तशी उज्जो सूर्य सकट वट्टू जावन कशी उजवाडत पळय तशी जेवो सुर्या म्हणके उजवाड आसूचो जळच्यो पळय पूर्ण ज्वालेर जळचे उज्या म्हणके उजवाड आसूचो तशी पळयलें पळयता आमी तशी द्युतीम उजवाड द्युतीम अप्रमेयम म्हळ्यार ती कितलो उजवाड म्हणून सांगच्या साध्य ना ते इतलो उजवाडू तितलो उजवाडू अशें पळय सांगू साध्य ना त्या उजवाडाक एक होलीक दिवचें साध्य ना तसल उजवाडाचें तुगेलें रूप हांव पळयतरस परमात्मा म्हूण सांगून अर्जुन सांगता सर्वाभरणान शोभायमान जावन आशिल्लें चंद रूपाचे परमात्मा तूं मात्या किरीटस तुका हातान तूं चक्र धरला गद धरला सर्व आयुध धरला धरून आशिल्लें तसलें शत्रू भयंकर जावन आशिल्लें रूप आयुध धरची रूप कसं जाल्यार परमात्माला दाखोवचें तो शत्रू भयंकर जावन आसा कसं खातीर तें रूप परमात्मा अर्जुना दाखयता अर्जुन युद्धा बाय सरला कृष्ण बुबार हरणा बाय सरला ते बुबार हरण कोरका जाल्यार कृष्णाक तसलें रूप जेवू का वय बे तशें आयुध धरलेलें तसलें एक शत्रू भयंकर रूप दाखयतरस आनी तेवय दिसतरस म्हाका मात्र न्ही कशी सगळे एक उजवाडाचे पुंजीशी व्हड उजवाडशी दिसतरस जाल्यार म्हाका कृष्णा तूं म्हाका पळोवचें जायना नातिलें दुर्निरीक्षम पळोवची तशी केल्ली परमात्मा तुवें जाल्यार उज्जुकी सूर्युकी
कसं म्हणू सूर्याला उजवाड की उजवाड की कसं उजवाड म्हणू सांगू जायना नशिले लेखू जायना नशिले ओलीक दिवच्या जायना नशिले अचिंती जावन आशिल्ले अत्यद्भुत जावन आशिल्ले एक रूप तूं म्हाका दाखयत रसन परमात्मा तुगेल कृपा कटाक्ष हें मेगेल वैरी म्हूण सांगून अर्जुनू सांगतरस हें विराट स्वरूप पळोवन अर्जुनाक कितले आनंद जल्ली पळयाचेत वैवे जलरी दुर्योधनाक शांती दूत जावन वतना ताका बांदून घाल्याची म्हूण दुर्योधनान सांगता बांदूच्या तुक्का म्हाका बांदूच्याक तुक्क न्हय कोणाकय साध्य ना म्हूण दाखोवच्याक सगळी सभेन तूं एकपंत विराट स्वरूप देवान एक क्षण भितर दाखयलस पळय सर्व जना पळोवचे जे नाशिल्ले दोळे चिमकेला धृतराष्ट्रा दिसला भीष्मा दिसला कृपा दिसला द्रोणा दिसला कृष्ण भक्त कोण कोण आसत तांकां दिसला जाल्यार दुर्योधनाक तें रूप दाखयत तो कृष्ण कसो लेख म्हळ्यार हांव तूं लेखील तसं न्हय हांव सर्वशक्त परमात्मा म्हूण दाखोवच्याक जाल्यार दुर्योधना भंय जल्वे ताका आनीक द्वेश येईल खंय तें रूप पळोवन परमात्माले वैरी द्वेश येईल की ताका आनी परमात्माला वयर ताका यो मायावी म्हणल वई म्हूण तसल भावना येयली शिवाय दुर्योधनाक एक नमने भंय जाला हृदयांतू ओ हागेल इतली सकडी रूपस म्हूण सांगून जाल्यार छे ओ असुर दुकून मायावी कृष्ण म्हणून म्हणलेले तशच्यान हागेल एक माया रूप दाखोवन म्हाका भिवोच्या पळयता म्हूण तशी लेखून द्वेश चड करून घेतली शिवाय दुर्योधनान ताका आनंद जायनी भक्ती येयनी कसले जायनी जाल्यार आज अर्जुना त्या रूप पळोवन कसल भक्ती उकून येईल पळय कसल आनंद जाले पळय अर्जुन रोमांचित जाला संतोषार परमात्माले सांगता दुर्निरीक्ष जावन आशिल्लें तुगेल रूप तूं मिगेल वयर दाखयत न्हू परमात्मा म्हूण सांगून तो अर्जुन परमात्माक शरण येतरस परमात्मा मागतरस सांगतरस निजावन अर्जुनाल या प्रत्यक्ष अनुभव नवे ताणें जेव्हा इमॅजिन केलेले न्हय ताणें प्रत्यक्ष पळयला परमात्माकात परमात्माले अप्राकृत जावन आशिल्ले अनेकानेक रूप ताण पळयला बाह्य चर्मचक्षुक भ्रांती जावच्या पुरो जाल्यार अर्जुनाले दिव्य दृष्टी म्हूण म्हणटाची बाह्य चर्मचक्षुक एक भ्रांती दिसच्या पुरो हे रूप पळयतना जाल्यार हांगा अर्जुनान पटी रूप पळोवचें म्हणून सांगू जायना ताका म्हळ्यार कृष्णान अनुग्रहपूर्वक ताका एक दिव्य दृश्टी दिला न्हय तशें न्हू हें अर्जुनान कसलें इमॅजिन करचें न्हय काल्पनीक रूप न्हय तो प्रत्यक्ष जावन आशिल्लें परमात्माले स्वरूप पळयतर सांगा तेची सर्व वस्तूंतू सर्वत्र सर्वव्याप्त जावन आशिल्लें परमात्माल खंयची रूप आस त्या रुपाकची विश्वरूप म्हूण म्हणटाची हें दर्शनात हांगा अर्जुनाक दितरस कृष्ण दुर्निरीक्ष म्हणलें विंगड जना मात्र ते दुर्निरीक्ष जाल्यार अर्जुनान आतां दुर्निरीक्ष म्हूण सांगचें कसो लेख म्हूण म्हळ्यार देवा म्हाका पळोवचें जायना म्हूण सांगचें न्हय तो पळयतरस प्रत्यक्ष सांगतरस ना हांव हें पळयलें तें पळयलें तशी तुगेल रूप पळयलें अशी तुगेल रूप पळयलें म्हणून सांगून रोमांचनारी प्रितीरी भक्तीरी सांगता जाल्यार अर्जुना त्या पळय रूप दिसतरस तसलें ताणें दुर्निरीक्ष म्हळें कसलें कोणाकय पळोवचें जायना नातिल देवा परमात्मा जेवो कोणाकय पळोवचें योग्यत ना नाशिल्लें तुगेल अनुग्रहार मात्र म्हाका साध्य जाल्लें म्हणून म्हणलेलें अर्थारी ताणें दुर्निरीक्ष म्हणलेलें तशें मात्र न्ही हांगा म्हणटा पळय कसलें इल्ली हनु अल्लिल्लवेंबी सोल्लू सल्लदु ಒಳ ಹೊರಗೆ ನೀನಿಲ್ಲದನ್ಯತ್ರವಿಲ್ಲ म्हणून कनकदासान सांगला परमात्मा तू अंगस थैना म्हूण म्हणलेलें उतरच पळय त्या पट्टी तू सर्वत्र भायरी भितरी सर्वत्र तू व्याप्त जावन आस म्हूण कनकदासान म्हणलेलें वय नवय तांकां व्यासतीर्थान हें केळ्ळें कोणेय तिलकडेन खावने कोण कनकदासान मात्र म्हणलेलें की म्हाका खंय पळयलें थंय परमात्मा दिसतरस तागेले तर हांव कशें खावचें ताजे खातीर हाडलें म्हूण सांग आमकां एक चेडूवाल काणीशी दिसती जाल्यार तांकां कितलें व्हडलें तत्व पळय तांणी कांय चेडूं न्हयतच ना कनकदास जो पुरंदरदास जो व्यासतीर्थाले शिश्य जेतना सान्न चेडूं न्हयतनी जाल्यार तांकां ते पळय तांणी ते पळय सांगता म्हण जाल्यार पळय ती ते सान चेडूवाल काणी म्हूण आमकां दिसता आमकां ती भावना येतवे हांगास थंय परमात्मा सर्वत्र आसा म्हूण म्हळ्यार भावनेचे कितले कश्ट आसा पळय आमकां जाल्यार त्या भावनेचे आमकां एक चेडूवाल काणी म्हूण दिसल्यार त्या भावनेची कशी म्हूण पळोवचें गेल्यार ओड तत्व तांतू भितरी आमकां कळटा तशी हांगा परमात्मा लागीं अर्जुनू तागेले विशेश जावन आशिल्लें रूप आपण्याक कशी दिसतरस तागेले अनुग्रह कितली जाल्ला मेगेल वेळ तें रूप दिसका जाल्यार परमात्मान कितले अनुग्रह करूनच काय या अर्जुन परमात्मा लागीं सांगतरस परमात्माक संपूर्ण शरणागती आयला अर्जुन आनी कसल सांगता म्हूण म्हणलें पायचे दिसाचे
गीतामृत धारेन तो आम्ही पळया आजी सांगिल्ले गीतामृताचे विशयो हे परमात्माले एक विश्वरूप दर्शन अर्जुन कशें पळयत रस म्हणलेले विशयो आमकांय परमात्मानीक दोळे येद्र हाडयल्यार जायत म्हूण सांगून सर्व सांगिल विशय परमात्माले चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.